नमस्कार मंडळी, प्रीताज किचन मध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. तर मंडळी, आज आपण एकादशीसाठी खिचडीची रेसिपी बघणार आहोत. तर मंडळी, तुमची खिचडी जर चिकट होते किंवा शाबू व्यवस्थित भिजत नाही, तर शाबू कसा भिजवायचा हे देखील मी या व्हिडिओ मध्ये सांगितलेलं आहे. तरी व्हिडिओ पूर्णपणे बघा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. तर चला मंडळी, आता आपण रेसिपीला सुरुवात करूया. तर मंडळी, खिचडी करण्यासाठी इथे मी शाबू घेतलेला आहे आणि शाबू इथे मी 1.5 वाटी घेतलेला आहे. आणि शाबू आपल्याला खिचडी करण्याच्या आदल्या रात्रीच भिजवून ठेवायचा आहे किंवा तो 4-5 तास तरी भिजला पाहिजे असं आपल्याला भिजवून घ्यायचा आहे. तर इथे मी 1.5 वाटी शाबू घेतलेला आहे आणि 1.5 वाटी शाबू आपल्याला घेतल्यानंतर मी स्वच्छ असा धुवून घेतलेला आहे. आणि शाबू जो आहे तो मी नीट करूनच डब्यामध्ये भरला होता. त्याच्यामध्ये जर खडे वगैरे असतील तर मी ते काढून देखील घेतलेले होते आणि नंतरच डब्यामध्ये भरला होता. तसं केलं तर नंतर महिनाभर काम सोपं होतं. तर असं नक्की करून बघा. आणि इथे मी शाबू स्वच्छ आता धुवून घेतलेला आहे. शाबू एकदम चांगला धुवून घेतल्यानंतर त्याच्यामधलं पाणी देखील काढून घेतलेलं आहे. असा मी 2-3 वेळा शाबू धुवून घेतलेला आहे आणि नंतर त्याच्यामध्ये पाणी ॲड केलेलं आहे. तर शाबू धुवून घेतल्यानंतर त्याच्यामध्ये पाणी किती ॲड करायचं, तर शाबू पाण्यामध्ये भिजेल म्हणजे शाबूच्या वर आपलं बोट एवढं बोट राहील, असं एवढं बोट वर तरंगेल एवढं बोट पाणी शाबूच्या वर ठेवायचं आहे. आणि ते मी दाखवलेलंच आहे तुम्हाला बोटाने की आपल्याला किती पाणी याच्यामध्ये ॲड करायचं आहे. तर थोडंसं पाणी कमी झालं होतं, त्यामुळे त्याच्यामध्ये मी परत आणि पाणी ॲड केलेलं आहे. आणि इथे मी शाबू रात्रभर भिजत ठेवलेला आहे. आता दुसऱ्या दिवशी तर आपला शाबू एकदम मस्त असा मऊसूत भिजलेला आहे. अजिबात चिकट शाबू देखील झालेला नाही. तर मंडळी, शाबू भिजवताना तुम्ही जर व्यवस्थित त्याच्यामध्ये पाणी ॲड केलं तर शाबू एकदम छान भिजतो आणि कच्चा देखील राहत नाही आणि खिचडी एकदम पितळल्यासारखी देखील होत नाही. तर इथं बघा, एकदम सुटसुटीत असा शाबू झालेला आहे. त्याच्यानंतर खिचडी करण्यासाठी इथे मी 1 वाटी शेंगदाणं, हिरवी मिरची, 1-2 बटाटे बारीक चिरून घेतलेले आहेत. चवीनुसार मीठ आणि तेल घेतलेलं आहे. तर इथे आता आपल्याला शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत. शेंगदाणे भाजून घेऊन त्याचंच थोडंसं साल काढून घ्यायचं आहे. तर इथे शेंगदाणे डाग पडलेले आहेत आणि आपले शेंगदाणे देखील भाजून झालेले आहेत. तर आता शेंगदाणे आपण एका ताटामध्ये काढून घेऊयात आणि थंड करून घेऊयात. थंड झाल्यानंतर त्याचे साल थोडेसे क्रश करून काढून घ्यायचे आहेत आणि मग मिक्सरला शेंगदाणे पल्स मोडवर बारीक करायचे. ते एकदम बारीक देखील शेंगदाणे करून घ्यायचे नाहीत. तर शेंगदाणे थंड होतात तोपर्यंत आपण कढईमध्ये तेल टाकलेलं आहे. त्याच्यामध्ये जी आपण मिरची बारीक करून घेतलेली होती ती मिरची छान तडतडल्यानंतर किंवा मिरची एकदम छान भाजल्यानंतर त्याच्यामध्ये मी बटाटा टाकून घेतलेला आहे. आणि बटाटा शिजूसपर्यंत इकडे आपले शेंगदाणे देखील थंड झालेले आहेत. तर आता आपण हे शेंगदाण्याचे मी थोडेसे साल काढून घेतलेले आहेत. एकदम सगळ्या शेंगदाण्याचे देखील साल काढून घ्यायची काही गरज नाही. तर असे नॉर्मल थोडेसे मी शेंगदाण्याचे साल काढून घेतलेले आहे आणि ते पल्स मोडवर बारीक करून मी घेतलेले आहेत. थोडेसे जाडसर असे मी शेंगदाणे मिक्सरला बारीक करून घेतलेले आहे. त्याच्यानंतर आपला बटाटा देखील शिजलेला आहे. तर बटाटा शिजलेल्यानंतर मी जो आपण भिजवलेला शाबू होतो तो याच्यामध्ये ॲड केलेला आहे आणि शाबू व्यवस्थित असा तेलामध्ये परतून घ्यायचा आहे. आणि त्याच्यानंतर मग त्याच्यामध्ये आपण जो शेंगदाण्याचा कूट केला होता तो त्याच्यामध्ये ॲड करायचा आहे. तुम्ही जर शेंगदाणे भाजून न घेता बारीक केले तर शेंगदाणे बारीक केल्यानंतर पहिल्यांदा तेलामध्ये भाजून घ्यायचे आणि त्याच्यानंतर शाबू ॲड करायचा. तशी देखील खिचडी एकदम छान लागते. पण शेंगदाणे भाजून घेतल्यानंतर शेंगदाणे परत तेलामध्ये भाजायची गरज नाही. शाबू टाकल्यानंतर त्याच्यामध्ये शेंगदाणे ॲड करून अशा पद्धतीने खिचडी करायची. तुम्हाला इथे दिसत आहे एकदम मोकळी फडफडीत अशी खिचडी झालेली आहे. अजिबात पितळलेली दिसत नाही आहे किंवा कच्ची देखील दिसत नाही, कारण आपण शाबू भिजवताना व्यवस्थित पाणी ॲड केलेलं होतं. त्यामुळे खिचडी एकदम छान होते. तर थोडंसं एकदम इथं मोकळी फडफडीत अशी खिचडी झालेली आहे. तर मंडळी, थोडं आपण सतत हलवत राहायचं आहे जेणेकरून खिचडी खाली कढईला लागता कामा नये. तर इथं खिचडी झालेली आहे, तुम्हाला दिसत आहे एकदम मस्त अशी खिचडी झालेली आहे. तर मंडळी, ही खिचडीची रेसिपी कशी वाटते कमेंट करून नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. तर चला मंडळी, आता मस्त अशी दह्याबरोबर खिचडी आपण एका प्लेटमध्ये घेतलेली आहे आणि त्याच्यावर एकदम मस्त असे मी तळलेले शेंगदाणे देखील ॲड केलेले. तुमच्याकडे ओला नारळ असेल तरी देखील तुम्ही खिसून ते याच्यावर ॲड करू शकता. तर मंडळी, तयार आहे आपली एकादशीसाठीची मस्त अशी साबुदाणा खिचडी.